कारक प्रकरण हा टॉपिक आपला सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण चतुर्थी विभक्ती संप्रदान कारकपर्यंत काल बघितलं होतं. पण जसं जसं विभक्ती आणि कारक दोन्ही आपण सायमल्टेनियसली बघतोय. म्हणजे विभक्ती आणि कारकचं जे रिलेशन आहे ते पण आपण सायमल्टेनियसली अभ्यास करतोय. आता आपण विभक्तीनुसार कारक कसं ओळखायचं ते बघितलं होतं आतापर्यंत. म्हणजे जी विभक्ती आहे त्याच्यानुसार विभक्ती आणि कारकचे रिलेशन्स बघितले. मग प्रथमा विभक्ती असेल तर प्रथमा विभक्तीचं कारक कोणतं येतं? प्रथमा विभक्तीचं कारक कोणतं येतं? कर्ताकारक. कर्ताकारक. द्वितीय विभक्तीचं कारक कोणतं येतं? कर्मकारक. कर्मकारक. तृतीय विभक्तीचं कारक? करणकारक. करणकारक. आणि चतुर्थी विभक्तीचं कारक? संप्रदानकारक. संप्रदानकारक. हे झालं सामान्यतः जर का कर्तरी वाक्य राहिलं तर. जर समजा तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे एक्झाममध्ये, ज्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द आहे, जे वाक्य दिले आहे कारक ओळखण्यासाठी, ते कर्मणी वाक्य असेल तर त्यावेळेस काय चेंजेस होतील? जर का कर्मणी वाक्य आहे आणि त्या कर्मणी वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द हा तृतीय विभक्तीमध्ये, मग त्याचं कारक काय राहील? कर्ताकारक. कर्ताकारक. कर्मणी वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो प्रथमा विभक्तीमध्ये, मग त्याचं कारक कोणतं येईल? कर्मकारक. कर्मकारक. कर्मणी वाक्य अंडरलाईन केलेला शब्द जर प्रथमा विभक्तीतला आहे तर त्यावेळेस कर्मकारक राहील. बाकी जर कर्तरी वाक्य राहिलं तर जे आपलं कॉमनली आपण अभ्यास करतो, प्रथमा विभक्ती असेल तर कर्ताकारक, द्वितीय कर्मकारक, तृतीय करणकारक, ते तसेच नियम लागू होतात. फक्त वाक्य जर कर्मणी राहिलं तर त्यावेळेस थोडंसं लक्ष द्यायचं, तिथे हा नियम चेंज होतो थोडा. ठीक आहे. नंतर आपण उपपद विभक्तीचे पण काही नियम बघितले होते. अभितः, परितः, समया आणि कशा यांच्या योगी कोणती विभक्ती येते? अभितः, परितः, समया आणि कशा हे शब्द जर का असतील तर कोणती विभक्ती वापरली जाते? द्वितीय कर्म. द्वितीय. विना अव्यययोगी कोणती विभक्ती येते? तृतीया. द्वितीय. आणखीन? द्वितीया, तृतीया, पंचमी. द्वितीय, तृतीय, पंचमी. सह, साकम, सार्धम, समम हे शब्द जर का असतील तर त्यांच्या योगी कोणती विभक्ती येते? तृतीया. तृतीय. तृतीया. अलम, अलम शब्द जर का असेल तर अलम शब्दाच्या योगी कोणती विभक्ती येते? तृतीया. तृतीय. तृतीय आणि चतुर्थ. तृतीय आणि चतुर्थी. तृतीया जर का आली तर अलमचा अर्थ काय होतो? नफ. इनफ. इनफ. आणि चतुर्थी जर का असेल तर अलमचा अर्थ काय होतो? कॅपेबल. कॅपेबल टू. समर्थ असणे. नंतर रुच धातू योगी कोणती विभक्ती येते? चतुर्थी. चतुर्थी. रुचचा अर्थ काय होतो? रुच रोचते. अर्थ काय होतो त्याचा? आवडणे. इच्छा, आवड. मग कोणत्या शब्दाची चतुर्थी होते मग? ज्याच्या बाबतीत इच्छा आहे त्याची. ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. आणि स्पृह धातू योगी कोणती विभक्ती होते? चतुर्थी. चतुर्थी. स्पृह काय अर्थ होतो? स्पृहतीचा इच्छा असणे. इच्छा असणे. मग स्पृह धातू जर का असेल तर कोणत्या शब्दाची चतुर्थी होईल? ज्या वस्तूची इच्छा केली जाते त्याची. ज्या वस्तूची इच्छा केली जाते त्याची चतुर्थी.
ठीक आहे. नंतर हे बघितलं आपण कल्पते, संपद्यते, उपदेश यांचे योगे चतुर्थी. हां, जर का विकृतीवाचक शब्द असेल तर म्हणजे एखाद्या अंगामध्ये विकृती दाखवलेली तर त्या विकृतीवाचक अंगाची कोणती विभक्ती होते? तृतीया. तृतीया विभक्ती होते. ठीक आहे. नंतर गत्यर्थक धातू जर का असेल, गच्छती, गच्छती हाच एक गत्यर्थक धातू जास्त करून वापरला जातो. तो जर का असेल द्वितीया. तर त्याच्यायोगे कोणती होते? द्वितीया. द्वितीया होते. पण कोणत्या शब्दाची द्वितीया? जिथे जायचे ते कर्म. जिथं जायचं असतं त्या शब्दाची द्वितीया होते. ठीक आहे. हे उपपद विभक्तीचे नियम आहेत जे लक्षात राहू द्यायचे. ते वाक्य बनवताना पण कामात येतात. आणि जर समजा अव्यय जे गाळलेल्या जागा येतात अव्ययच्या प्रश्नामध्ये तर त्या ठिकाणी पण नाही कळालं कोणता अव्यय जोडायचं तर त्या ठिकाणी विभक्तीच्या आधारावर आपण ठरवू शकतो कोणता अव्यय त्या ठिकाणी येतं. ठीक आहे. तर चतुर्थी विभक्ती नंतर पुढची विभक्ती येते पंचमी विभक्ती आणि कारक येतं अपादान कारक. पंचमी विभक्ती आणि अपादान कारक. आता सूत्र दिलेलं इथे ध्रुवम अपाये अपादानम. ध्रुवम अपाये अपादानम. आता काय अर्थ होतो याचा? अपायचा अर्थ होतो विश्लेष होणं, वेगवेगळं होणं, ताटातूट होणं किंवा अलग होणं. अपाय म्हणजे वेगवेगळं होणं. तर ज्यावेळेस वेगळं होण्याची क्रिया घडते, वियोगाची क्रिया घडते, तर ते वेगळं होण्याची क्रिया घडत असताना, वियोगाची क्रिया घडत असताना जी वस्तू स्थिर आहे, स्थिर म्हणजे ध्रुव आहे, त्याला अपादान संज्ञा प्राप्त होते. वियोगाच्या स्थितीत जे स्थिर असतं त्याला अपादान संज्ञा प्राप्त होते. आता जेव्हा दोन गोष्टी वेगवेगळ्या होत आहेत त्यावेळेस एक गोष्ट स्टेबल राहणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यापासून लांब जाणार आहे. तर जी गोष्ट स्टेबल राहते तिला अपादान संज्ञा प्राप्त होते. म्हणून त्या ठिकाणी जे सूत्र आहे ते आलेलं आहे की ध्रुवम अपाये अपादानम. अपाये म्हणजे विश्लेषाच्या परिस्थितीमध्ये, अपायमध्ये, अपाये सप्तमी येते, मध्ये हा प्रत्यय लागतो मराठीमध्ये. अपाये, अपायामध्ये, विश्लेषामध्ये जे ध्रुव राहतं, ध्रुवम, ते त्याला अपादान संज्ञा प्राप्त होते. वियोगाच्या स्थितीत जे स्थिर असतं त्याला अपादान संज्ञा येते. नंतरचं जे सूत्र आहे अपादाने पंचमी. अपादाने पंचमी. तर अपादान संज्ञक जो शब्द आहे त्याची कोणती विभक्ती होते तर ते या सूत्राद्वारे सांगितलेलं आहे. अपादाने पंचमी. अपादान संज्ञक शब्दाची पंचमी विभक्ती होते. अपादानाची पंचमी विभक्ती होते. आता जसं एखादं वाक्य बघा, ग्रामात आयाती, गावापासून येतो किंवा गावाहून येतो. तर ह्या ठिकाणी जी क्रिया घडते ती गावाहून येतो. जो पण व्यक्ती गावाहून येतोय तर त्या ठिकाणी त्याचा गावापासून वियोग घडतोय. तो व्यक्ती चल आहे पण गाव त्या ठिकाणी स्थिर आहे. तर जी गोष्ट स्थिर असते त्याला अपादान संज्ञा प्राप्त होते. म्हणून ग्राम शब्दाची तिथे ग्राम शब्दाला अपादान संज्ञा प्राप्त झाली. आणि अपादाने पंचमी या सूत्रानुसार अपादान संज्ञक शब्दाची पंचमी विभक्ती झाली. अपादाने पंचमी. नंतर आणखी एखादं वाक्य बघा, वृक्षात पर्णम पतती. वृक्षात पर्णम पतती. आता ह्या वाक्यामध्ये वृक्षात पर्णम पतती, झाडापासून पाने पडतात किंवा झाडावरून पाने गळून पडतात. तर इथे कोणती गोष्ट स्थिर आहे आणि कोणती गोष्ट चल आहे? वृक्ष स्थिर आहे. वृक्ष स्थिर आहे आणि
पर्ण हे चल आहेत, म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, पण वृक्ष त्याच ठिकाणी स्थिर आहे. म्हणून म्हणजेच वृक्ष काय आहे? ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे स्थिर असणं, एकाच जागी असणं. तर जी गोष्ट एकाच जागी असते त्याला कोणती संज्ञा प्राप्त होते? अपादान संज्ञा. अपादान संज्ञा प्राप्त होते. आणि अपादान संज्ञा शब्दाची पंचमी विभक्ती केली जाते. म्हणून इथे वृक्ष शब्दाची पंचमी विभक्ती झालेली आहे. वृक्षात. वृक्षात पर्णम पतती. नंतर अश्वात पतितं बालः रोदति. अश्वात पतितः बालः रोदति. आता ह्या वाक्यामध्ये अश्वात पतितः बालः रोदति, तर हे जे वाक्य आहे याच्यात अपादान संज्ञक शब्द कोणता आहे? अश्वात. अश्वात पतितः बालः रोदति. पुढे रोदिति आपण अश्वात हा शब्द त्या ठिकाणी अपादान संज्ञक, म्हणजे अश्वात. आता ह्या ठिकाणी काय होतंय, आपल्याला अशी शंका येऊ शकते की अश्वात पतितः बालः रोदिति आपण असं म्हणतोय, पण घोड्यावरून जर का एखादा बालक पडतोय, पण त्या ठिकाणी घोडा हा चल आहे, म्हणजे घोडा पळत असताना तो बालक पडतोय, मग घोडा कस काय स्थिर असू शकतो? ध्रुव कस काय असू शकतो घोडा? कारण जो स्थिर असतो, वियोगाच्या स्थितीमध्ये जो स्थिर असतो त्यालाच अपादान संज्ञा प्राप्त होते, असा नियम आहे. मग इथे अश्व शब्दाला का बरं अपादान संज्ञा प्राप्त झाली, अशी शंका येऊ शकते. पण आता इथे ज्यावेळेस पडणे ही क्रिया ज्यावेळेस घडते ना, तर त्यावेळेस तो जो एक इन्स्टिंक्ट आहे, तो जो एक क्षण आहे की ज्या वेळेस पडण्याची क्रिया घडते, तर त्या क्षणाला बालक घोड्यावरून पडतोय आणि घोडा त्या ठिकाणी तेवढ्या क्षणासाठी घोडा स्टेबल आहे आणि बालक पडतोय, आणि नंतर भले घोडा पुढे पळून जात असेल, पण त्या एक इन्स्टिंक्टला घोडा स्टेबल आहे आणि बालक पडतोय, म्हणून त्या ठिकाणी अश्व शब्दाला पंचमी विभक्ती अपादान संज्ञा प्राप्त होऊन त्याची पंचमी विभक्ती झालेली. ठीक आहे. धावतः अश्वात पतती असं जर का असलं तर त्यावेळेस पण अश्वात पतती, त्या एका इन्स्टिंक्टला अश्व स्थिर असल्यामुळे त्याला पंचमी विभक्ती प्राप्त होते, अपादान संज्ञा प्राप्त होते. ठीक आहे, इतकं कळालं. शब्दाला अपादान संज्ञा कधी प्राप्त होते ते कळालं सूत्रानुसार. हे सूत्र कळालं. ध्रुवम अपाये अपादानम. अपाय म्हणजे काय? अपायचा अर्थ काय होतो? वियोग होणे. अपाय म्हणजे विश्लेष, वियोग होणे. तर ज्यावेळेस वियोगाची क्रिया असते, तर वियोगाच्या क्रियेमध्ये जे स्थिर असतं त्याला पंचमी विभक्ती प्राप्त होते, त्याला अपादान संज्ञा प्राप्त होते, आणि अपादान संज्ञक शब्दाला पंचमी विभक्ती प्राप्त होते. ठीक आहे. आता अपादान संज्ञेमध्ये एवढंच आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, ज्यावेळेस समजा तुम्हाला एखादं वाक्य दिलंय एक्झाम मध्ये, आणि त्या वाक्यातला अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो पंचमी विभक्तीमध्ये, तर त्यावेळेस कोणतं कारक येईल त्याचं? अपादान कारक. आणि अर्थ काय येईल? अर्थ लिहिताना आहे ना, प्रत्यय काय लागतात? तर पासून, ऊन, हून हे प्रत्यय त्या ठिकाणी लागतात. आता वृक्षात पर्णम पतती हे जे वाक्य आहे, याच्यामध्ये फक्त वृक्षात या शब्दाचा अर्थ काय बरं? वृक्षाहून, झाडावरून किंवा झाडाहून.
हं? झाडाहून पाने पडतात किंवा झाडापासून पाने पडतात. तर त्या ठिकाणी पासून, ऊन, हून हे प्रत्यय त्या ठिकाणी अर्थ लिहिताना लागतात. वरून, वरून हा पण प्रत्यय लागतो कधी. अश्वात पतितः बालः रोदते. अश्वात पतितः, नुसतं अश्वात या शब्दाचा अर्थ काय होईल? घोड्यावरून. घोड्यावरून. वरून हा पण प्रत्यय त्या ठिकाणी मराठीमध्ये ट्रान्सलेशन होताना लागतो पंचमी विभक्तीमध्ये. ठीक आहे, इतकं कळालं अपादानकारक आणि पंचमी विभक्तीचा अर्थ. ठीक आहे, आता अपादानकारक असताना पंचमी होतेच. आणखीन कधी कधी पंचमी होते, तर ते नियम पुढे उपपद विभक्तीमध्ये दिलेले आहेत. भय आणि रक्षा हे अर्थ असणाऱ्या धातूंचा ज्यावेळेस प्रयोग होतो, त्यावेळेस भयाचं कारण असणाऱ्या कारकाला अपादान संज्ञा प्राप्त होते. भयाचं जे कारण आहे त्याला अपादान संज्ञा प्राप्त होऊन त्याचं पंचमी विभक्ती होते. जसं मरणात बिभेती, मरणापासून भीती. तर मरणापासून भीती, त्या ठिकाणी बिभेती हे भयवाचक शब्द आला किंवा भयवाचक धातू आला बिभेती. तर ज्याच्यापासून भय आहे त्याला अपादान संज्ञा प्राप्त होऊन पंचमी विभक्ती आली. आता मरणात बिभेती याच्यामध्ये भय कशापासून आहे? मरणापासून भय, म्हणून मरण शब्दाला अपादान संज्ञा प्राप्त होऊन त्याची पंचमी विभक्ती झाली मरणात. मरणात बिभेती. तसंच रक्ष धातू असताना, रक्ष धातूचा ज्यावेळेस प्रयोग केला जातो तर ज्याच्यापासून रक्षा केली जाते त्याची पंचमी. तिथे बघा, चोरात रक्षती, चोरापासून रक्षा केली जाते म्हणून चोर शब्दाची त्या ठिकाणी पंचमी विभक्ती झाली, चोरात रक्षती. हे दोन धातू लक्षात ठेवा, भय आणि रक्ष. भयसाठी मोस्टली बिभेती. बिभेती हा जो धातू आहे किंवा हे जे क्रियापद आहे बिभेती, हे मोस्टली भय किंवा घाबरणे ह्या अर्थाने वापरलं जातं. आणि रक्षती हे क्रियापद रक्षा करणे ह्या अर्थाने वापरलं जातं. तर ही क्रियापदं ज्या वेळेस असतात त्यावेळेस ज्याच्यापासून भीती किंवा ज्याच्यापासून रक्षण केलं जातं त्याची पंचमी विभक्ती होते. नंतर जुगुप्सते, विरमती, प्रमाद्यती यांच्या योगे पंचमी विभक्ती होते. जुगुप्सते म्हणजे घृणा करतो किंवा घृणा होते, तर ज्या गोष्टीपासून घृणा असते त्याची पंचमी. तर मद्यात जुगुप्सते, मद्यापासून घृणा, मद्यात जुगुप्सते, मद्यापासून घृणा असणे. तर मद्य शब्दाची त्या ठिकाणी पंचमी विभक्ती झाली. नंतर विरमती, तर ज्या गोष्टीपासून थांबलं जातं किंवा जी गोष्ट बंद होत केली जाते त्याची पंचमी. जसं रुद्धः कार्यात विरमती, वृद्ध व्यक्ती कामापासून विराम घेतात किंवा कामापासून थांबतात, काम करण्यापासून थांबतात. तर वृद्धः कार्यात विरमती, त्या ठिकाणी कार्य शब्दाची पंचमी विभक्ती आली, कार्यात, विरमती या धातूमुळे. नंतर प्रमाद्यती, प्रमाद्यती म्हणजे चूक होणे, भूल होणं. प्रमाद्यती म्हणजे भूल होणं, चूक होणे, त्यांच्या योगे पंचमी विभक्ती होते. प्रमाद्यती शब्द आला तर प्रमाद्यतीच्या योगे पण पंचमी विभक्ती होत असते. जसं पठनात प्रमाद्यती, अभ्यासापासून आळस करतो. प्रमाद्यतीचा एक भूल होणं हा पण अर्थ असतो. दुसरं आळस करणे, प्रमाद करणे म्हणजे आळस करणे हा पण अर्थ असतो. बालकः पठनात प्रमाद्यती, बालक अभ्यास करण्यापासून आळस करतो, अभ्यासाचा आळस करतो. त्या ठिकाणी प्रमाद्यती योगे ज्या गोष्टीचा आळस केला जातो त्याची पंचमी. विरमती जर धातू आला तर विरमतीच्या योगे ज्या गोष्टीपासून थांबलं जातं त्याची पंचमी. जुगुप्सते धातू आला तर जुगुप्सतेच्या योगे ज्या गोष्टीची घृणा केली जाते त्याची पंचमी. तर हा दुसरा नियम आहे, जुगुप्सते, प्रमाद्यती, विरमती यांच्या योगे पंचमी. नंतर जायते, प्रभवती, उद्गच्छती, उद्भवती, निलीयते हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. प्रतियच्छती फक्त वेगळा आहे, प्रतियच्छती म्हणजे परत घेणे.
जायते, प्रभवती, उद्गच्छती, उद्भवती हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. त्याचा अर्थ होतो निर्माण होणे. तर हे ज्यावेळेस धातू येतात जायते, प्रभवती, उद्गच्छती, उद्भवती, तर यांच्या योगे ज्या गोष्टीपासून निर्मिती होत असते त्याची पंचमी. जसं शुक्रात गर्भम प्रजायते, शुक्रापासून गर्भ निर्माण होतो. तर शुक्रापासून गर्भ निर्माण होतो म्हणून शुक्र शब्दाची त्या ठिकाणी पंचमी विभक्ती आली, शुक्रात. तसंच बीजात वृक्षम उद्भवती. बीजात वृक्षम उद्भवती, बीजापासून वृक्ष निर्माण होतो, बीजापासून वृक्षाचा उद्भव होतो म्हणून त्या ठिकाणी बीज शब्दाची पंचमी विभक्ती आली, बीजात वृक्षम उद्भवती. उद्भवती योगे ज्या गोष्टीपासून उद्भव होतोय त्याची पंचमी म्हणून बीज शब्दाची त्या ठिकाणी पंचमी विभक्ती झाली. तर हे धातू लक्षात ठेवा, जायते, प्रभवती, उद्गच्छती, उद्भवती हे एकाच अर्थाचे धातू. निर्माण होणे ह्या अर्थाने हे धातू येतात. त्यांच्या योगी ज्या गोष्टीपासून निर्मिती होते त्याची पंचमी विभक्ती होत असते. नंतर अन्य, आरात, इतर आणि ऋते ह्या दिशावाचक शब्द, कालवाचक किंवा प्रभृती, आरभ्य, भय्य असे शब्द ज्यावेळेस असतात त्यांच्या योगी पंचमी विभक्ती होते. ऋते हा शब्द आपण याच्यामध्ये पण बघितला होता, अव्ययांमध्ये पण बघितला होता. ऋतेचा अर्थ काय होतो? ऋते ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? विना. विना, शिवाय, विदाऊट, हा अर्थ होतो ऋतेचा. ऋते शब्दाच्या योगे पंचमी विभक्ती होत असते. जलात ऋते जीवनम नास्ति. जलात ऋते जीवनम नास्ति, पाण्याशिवाय जीवन नाही. तर ऋते शब्दाच्या योगे पंचमी विभक्ती होते. अन्य शब्दाच्या योगे पंचमी विभक्ती होते. ईश्वरात अन्य कोपी पालकः नास्ति. ईश्वरापेक्षा दुसरा कोणी पालनकर्ता नाही. ईश्वरात अन्यः. नंतर दिशावाचक शब्द असेल तर त्यावेळेस पंचमी विभक्ती होते. आरात म्हणजे जवळ. आरात म्हणजे जवळ. तर ग्रामात आरात नदी असते, गावाच्या जवळ नदी आहे. प्रभृती म्हणजे सुरूपासून. तत्प्रभृती सह नित्यम विद्यालयम गच्छति. प्रभृती म्हणजे तिथून. प्रभृतीचा अर्थ होतो तिथून. तर तत्प्रभृती सह नित्यम विद्यालयम गच्छति, तिथून तो नित्य विद्यालयामध्ये जाऊ लागला. प्रभृती. तत् जे सर्वनाम आहे त्याची पंचमी आली तत्प्रभृती, तिथून, तेव्हापासून. नंतर आरभ्य म्हणजे सुरुवात करून. सोमवासरात आरभ्य वृष्टीही जायते. सोमवारपासून पाऊस पडत आहे. सोमवारी सुरू झाला किंवा सोमवारपासून सुरू होऊन अजूनपर्यंत पाऊस पडत आहे. सोमवासरात आरभ्य वृष्टी जायते. बही म्हणजे बाहेर. तर बही शब्द ज्यावेळेस असेल तर ज्याच्या बाहेर त्याची पंचमी. तर नगरात बही मंदिरम वर्तते, नगराच्या बाहेर मंदिर आहे. बही शब्दाच्या योगी पंचमी विभक्ती होती. नगरात बही. तर हे शब्द आहेत अन्य, आरात, इतर, ऋते, नंतर प्रभृती, आरभ्य, बही ह्या शब्दांच्या योगे पंचमी विभक्ती त्या ठिकाणी होत असते. नंतर पृथक, विना, नाना यांच्या योगे द्वितीय, तृतीय, पंचमी ह्या 3 विभक्ती होतात. विना शब्द आपण आधी पण बघितला होता. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. पंचमी विभक्तीच्या उपपदी विभक्ती कळाल्या कोणकोणत्या असतात त्या. याच्यामध्ये ऋते शब्द महत्वाचं लक्षात राहू द्या. ऋते शब्द खूप ठिकाणी येतो. जायते हा शब्द लक्षात राहू द्या. नंतर भय, रक्षा हे 2 जे आहेत ते महत्वाचे आहेत. हे पण तुम्हाला डायरेक्टली कारकमध्ये विचारू शकतात किंवा वाक्य बनवण्यासाठी येऊ शकतात. ठीक आहे, पुढची विभक्ती येते षष्ठी विभक्ती. आता षष्ठी विभक्तीला कोणत्याच प्रकारचं कारक नसतं. सूत्र आहे षष्ठी विभक्तीचं षष्ठी शेष.
नंतर वृत्ती दिलेली कारक प्रातिपदिक अर्थ व्यतिरिक्त स्वस्वामीभाव आदी संबंध शेष तत्र षष्ठी. जे कारक आणि प्रातिपदिकार्थापेक्षा वेगळा स्वस्वामीभाव संबंध ज्या ठिकाणी दाखवला जातो तिथे षष्ठी विभक्ती करायची. कारक आणि प्रातिपदिकार्थापेक्षा वेगळा असा संबंध ज्या ठिकाणी उरतो तिथे षष्ठी विभक्ती होते. सिंपल संबंध ज्यावेळेस दाखवायचा असतो त्यावेळेस आपण षष्ठी विभक्ती वापरतो. जसं राज्ञः पुरुष, राजाचा सेवक, राजाचा त्या ठिकाणी संबंध आला राजाचा सेवक, राजाचा सेवक म्हणून त्या ठिकाणी राजन शब्दाची षष्ठी आली राज्ञः पुरुष. तसंच दशरथस्य पुत्र, दशरथाचा मुलगा, चाचीचे, दशरथाचा मुलगा. तर दशरथ शब्दाची षष्ठी विभक्ती झाली. दशरथस्य पुत्र रामः, रामस्य भ्राता, रामाचा भाऊ. म्हणून संबंध आला म्हणून त्या ठिकाणी षष्ठी विभक्ती झाली. रामस्य भ्राता, रामाचा भाऊ लक्ष्मण अस्ति. नंतर मातुः स्मरणं, मातेचे स्मरण, आईचे स्मरण. तर त्या ठिकाणी स्मरण हा शब्द आईशी रिलेटेड आहे, मग डायरेक्टली संबंध असल्यामुळे माता शब्दाची त्या ठिकाणी षष्ठी विभक्ती झाली. ठीक आहे. षष्ठी विभक्ती ही मोस्टली ज्यावेळेस नातेसंबंध असतात त्यावेळेस किंवा एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीसोबत डायरेक्टली संबंध असतो किंवा जवळचा संबंध असतो त्यावेळेस आपण षष्ठी विभक्ती वापरतो. षष्ठी विभक्तीचा जो अर्थ असतो अर्थामध्ये आपण त्याला चा, ची, चे हे प्रत्यय त्या ठिकाणी वापरतो. ठीक आहे, कळालं हे षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीला कोणत्याच प्रकारचं कारक नसतं. जर समजा तुम्हाला सांगितलं द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन, तर कसं येईल ते वाक्य? द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन, कोणती विभक्ती येईल तिथे? द्रोणाचार्यांचा कोणती विभक्ती येईल? द्रोणाचार्यस्य. द्रोणाचार्यस्य. पुढे द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन, द्रोणाचार्यस्य शिष्य अर्जुन अस्ति. शिष्यः अर्जुन अस्ति. ठीक आहे. नंतर कफाचा प्रकोप, कफस्य प्रकोप. कफस्य प्रकोप. नाभी वाताचे स्थान आहे, वाताचे स्थान काय येईल? वाताचे स्थान, वातस्य स्थान नाभि अस्ति. वातस्य स्थान नाभी असते. ते नाभी, आमाशय, स्वेदलसिका, रुधिरोलस हे सगळे स्थान आहेत ना. मुख्य स्थान पक्वाशय, पण नाभी हे जे खूप सारे स्थान सांगितले त्यापैकी एक नाभी आहे. नंतर कफाची वृद्धी होणे किंवा कफाची वृद्धी काय येणार? कफस्य वृद्धी. कफस्य वृद्धी. ठीक आहे, हे कळालं षष्ठी विभक्ती. चा, ची, चे हे ज्यावेळेस दाखवायचं असतं त्यावेळेस आपण षष्ठी विभक्ती वापरतो. षष्ठी विभक्तीला कोणत्याच प्रकारचं कारक नसतं म्हणून जो कारकचा एसएक्यू येईल त्याच्यामध्ये षष्ठी विभक्तीचा काही
प्रश्न येणार नाही किंवा अंडरलाईन केलेला शब्द हा षष्टी विभक्तीमध्ये कधीच नसणार, कारण तुम्हाला कारक विचारलेलं राहणार आहे, कारक ओळखायचं राहतं. म्हणून कारक ओळखायच्या याच्यामध्ये षष्टी विभक्तीचा शब्द अंडरलाईन करून येत नाही. षष्टी विभक्तीचं काम कुठे येणार आहे? एक तर समासमध्ये षष्टी तत्पुरुष समास येतो तिथे, दुसरं वाक्य बनवताना. आता षष्टी विभक्ती आणखीन कुठे कुठे होते? उपपद विभक्तीमध्ये दिलेले आहे. हेतू शब्दाचे योगी षष्टी विभक्ती होते. कस्य हेतोः अयमुत्सवः. हेतू शब्दाचे योगी षष्टी विभक्ती. हेतू म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोटिव्ह, कारण. तर हेतोः, हेतोः, कोणत्या कारणाने हा उत्सव होत आहे. हेतू शब्द त्या ठिकाणी षष्टी विभक्तीमध्ये आला, हेतोः. नंतर दूर, अंतिक, समीप ह्या शब्दांच्या योगी षष्टी विभक्ती. समीप म्हणजे जवळ, अंतिक म्हणजे जवळ, दूर म्हणजे लांब. दूर म्हणजे लांब. आता ज्याच्या जवळ त्याची षष्टी. गृहस्य समीपम वृक्षः अस्ति. घराच्या जवळ वृक्ष आहे. नंतर दूरम, दूरम म्हणजे लांब. किम दूरम व्यवसायिनाम. जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना लांब राहून काही फायदा होत नाही, म्हणजे व्यवसायापासून त्यांना लांब राहता येत नाही. ठीक आहे. दूर, अंतिक, समीप ह्या शब्दांच्या योगी षष्टी विभक्ती. ज्याच्या जवळ त्याची षष्टी, ज्याच्यापासून लांब त्याची षष्टी. तर आशीर्वादाची इच्छा असताना आयुष्य, मद्र, भद्र, कुशल, सुख, हित असे शब्द वापरले जातात आणि त्यांच्या योगी षष्टी विभक्ती होते. ज्याचं कुशल चिंतिलं जातं, ज्याचं आयुष्य कुशल हो, किंवा ज्याचं कल्याण चिंतिलं जातं, ज्याचं सुख चिंतिलं जातं, त्याची षष्टी. पुत्रस्य भद्रम भूयात. पुत्राचे कल्याण हो, तर त्या ठिकाणी पुत्र शब्दाची षष्टी विभक्ती झाली. पुत्रस्य भद्रम भूयात. भद्र शब्दाची योगी पुत्र शब्दाची षष्टी विभक्ती झाली. ज्याचं कल्याण हो असं म्हटलं जातं त्याची षष्टी. नंतर कृते शब्दाची योगी षष्टी विभक्ती होते. कृतेच्या अर्थाने समक्षम, मध्ये, अंतरे, अंत हे शब्द आले, त्यांच्या योगी पण षष्टी विभक्ती होते. कृते, कृते म्हणजे साठी, साठी. बालकस्य कृते जलम आनयतु. आता इथे कृते शब्दामुळे बालक शब्दाची षष्टी विभक्ती झाली. बालकासाठी जल आणा, पाणी आणा. समक्ष, समक्ष म्हणजे समोर, तर ज्यांच्या समोर त्यांची षष्टी. म्हणून गुरोः समक्षम, गुरु शब्दाची षष्टी झाली. गुरोः समक्षम असत्यम मा वद. गुरुच्या समोर खोटे बोलू नका. नंतर मध्ये, मध्ये म्हणजे मध्येचा पण, आता इथे जो मध्येचा अर्थ आहे तो मराठीमध्ये पण त्याचा अर्थ मध्ये असाच होतो. खूप सारा समूह असेल आणि समूहामध्ये एखादी गोष्ट दाखवायची असेल तर त्यावेळेस आपण मध्ये हा शब्द वापरतो. हंसानां मध्ये बकः न शोभते. हंसांच्या मध्ये बगळा शोभून दिसत नाही. नंतर अंत, अंतचा पण अर्थ होतो आतमध्ये, अंतचा अर्थ होतो आतमध्ये. अतिथी गृहस्य अंतः प्रविशति. अतिथी घराच्या आत प्रवेश करतो, आतमध्ये, तर ज्याच्या आत त्याची षष्टी. ठीक आहे. हे उपपद विभक्तीचे नियम होते. षष्टी विभक्तीचे, षष्टीचे उपपद विभक्तीचे नियम होते. कळालंय? षष्टी विभक्ती कळाली सगळ्यांना? आता पुढे बघा. पुढची जी विभक्ती येते ती आहे सप्तमी विभक्ती. आणि सप्तमी विभक्तीचं कारक असतं अधिकरण कारक. आता इथे सूत्र दिलेलं आहे आधारो अधिकरणम. आधारो अधिकरणम. आता कर्म, कर्ता आणि कर्म यांच्याद्वारे जो त्यांच्या ठिकाणी असणारी जी क्रिया आहे, त्या क्रियेचा जो आधार असतो त्याला अधिकरण संज्ञा प्राप्त होते. क्रियायाम आधारः कारकम अधिकरणम स्यात्. क्रियेचा जो आधार असतो ते कारक अधिकरण संज्ञा बनते. आणि तो जो आधार आहे तो कर्ता आणि कर्म यांच्याद्वारे होतो. आता आधार किती प्रकारचे येतं? आधार 3 प्रकारचे. आधारः स्त्रिधा, औपश्लेषिक, वैषयिक, अभिव्यापकः च. 3 प्रकारचे आधार आहेत, औपश्लेषिक, वैषयिक आणि अभिव्यापक.
हे फक्त नावं लक्षात राहू द्या किंवा नंबर लक्षात राहू द्या. आधार किती प्रकारचे, तर 3 प्रकारचे आधार आहे. आधारः त्रिधा, औपश्लेषिक, वैषयिक आणि अभिव्यापक. आता प्रत्येक आधारचं डिस्क्रिप्शन काय आपल्याला एवढं येणार नाही. फक्त हे 3 नावं लक्षात ठेवायचे आणि नंबर लक्षात ठेवायचा. आधार किती आहेत, MCQ मध्ये आलं तर येऊ शकतं. नंतर सूत्र दिलेले पुढे, अधिकरणकारक जो पण शब्द आहे त्याची कोणती विभक्ती करावी हे ह्या सूत्रात दिलेले. सप्तमी अधिकरणे च, अधिकरणकारकाची सप्तमी विभक्ती करायची. ठीक आहे. जसं आता एखादं उदाहरण बघा. सह स्थाल्याम ओदनम पचती. सह स्थाल्याम ओदनम पचती, हे वाक्य आहे. आता ह्या वाक्यामध्ये ओदनम पचती, स्थाल्याम म्हणजे तो, स्थाल्याम म्हणजे भांड्यामध्ये, तो भांड्यामध्ये भात शिजवतो. आता इथे भात शिजवणे ही क्रिया आहे, बरोबर. आणि भात शिजवणे ह्या क्रियेचा आधार काय, कशामध्ये भात शिजतोय. भात शिजवणे ह्या क्रियेचा आधार काय, कशामध्ये तो भात शिजतोय. स्थाल्य. म्हणजे भांड. स्थाली हे त्याला नाव दिलेलं आहे. स्थाली म्हणजे भांड. तर स्थाल्याम, त्या ठिकाणी कोणता शब्द आलेला आहे, अधिकरण संज्ञक शब्द कोणता आहे. भांडी. या वाक्यात अधिकरण संज्ञक शब्द कोणता आहे. सहस्थाल्याम ओदनम पचती मध्ये स्थाल्याम. स्थाल्याम शब्द अधिकरण संज्ञक आहे. विभक्ती कोणती त्याची, सप्तमी. सप्तमी विभक्ती. सहस्थाल्याम ओदनम पचती म्हणजे त्याचं कारक येईल अधिकरण कारक. नंतर मोक्षे इच्छा अस्ति. मोक्षे इच्छा अस्ति. आता ह्या ठिकाणी कोणता शब्द अधिकरण संज्ञक आहे. मोक्षे. मोक्षे. मोक्षे कोणती विभक्ती मोक्षेची. मोक्षे कोणती विभक्ती ही, सप्तमी. सप्तमी विभक्ती. ऑब्विसली सप्तमी विभक्ती चालू आहे, अधिकरण कारक आहे तर सप्तमीच राहणार. आता याचा अर्थ काय होतो, स्थाल्याम मोक्षे यांचा काय अर्थ होतो. जर तुम्ही सामान्यतः मराठीमध्ये आपण अर्थ लावला सह स्थाल्याम ओदनम पचती किंवा मोक्षे इच्छा असते, तर काय अर्थ लागतो याचा, कोणते प्रत्यय लागताय मागे मराठीमध्ये. स्थाल्यामध्ये. स्थाल्यामध्ये म्हणजे स्थालीचा अर्थ होतो भांड किंवा पातेलं. किंवा स्थाली म्हणजे एक सिंपल आपली थाळी जी असते ना त्याला स्थाली म्हटलं. तर त्या थाळीमध्ये मोक्षे इच्छा असते. याच्यामध्ये काय, मोक्षावर किंवा मोक्षाची, मोक्षामध्ये असं त्या ठिकाणी अर्थ होतो. तर ज्यावेळेस आपण सप्तमी किंवा अधिकरणकारक जो पण शब्द आहे त्याचा अर्थ ज्यावेळेस लावतो ना, किंवा सप्तमी विभक्ती असलेल्या शब्दाचा अर्थ लावतो, तर त्याच्यावर तिथे जे प्रत्यय लागतात मराठीमध्ये अर्थ लावताना, तर ते लागतात मध्ये आणि वर. मध्ये आणि वर. आणखीन एक कटे असते. सह कटे असते, तो चटईवर बसतो. कट म्हणजे चटई. सह कटे आस्ते,
कोणता शब्द आहे अधिकरण संज्ञक? कटे. कटे. हं? चटईवर, त्या ठिकाणी सप्तमी विभक्ती आली. ठीक आहे, इतकं लक्षात आलं. जर तुम्हाला वाक्य दिलेलं आहे याच्यामध्ये आणि वाक्यातला अंडरलाईन केलेला शब्द जर सप्तमी विभक्तीत असेल तर त्याचं कारक कोणतं येईल? अधिकरण. अधिकरण कारक. एवढं लक्षात ठेवायचं. वाक्यातला अंडरलाईन केलेला जर शब्द जर का सप्तमी विभक्तीचा असेल तर त्याचं कारक येईल अधिकरण कारक. नंतर अधिकरण का संज्ञक शब्दाची सप्तमी विभक्ती होते. परत आणखीन कुठे कुठे सप्तमी विभक्ती होते? तर जेव्हा एखादी गोष्ट झाल्यावर लगेच दुसरी गोष्ट होणार असं दिसतं तेव्हा जी गोष्ट होऊन गेलेली असते त्याची सप्तमी विभक्ती. सूर्ये उदयमाने पद्माने विकसंती. आता सूर्य उदयमाने, सूर्य उगवून गेल्यानंतर पद्माने विकसंती म्हणजे कमळ खुलतात. तर कमळ खुलणे ही जी क्रिया होते ती सूर्य उगवून गेल्यानंतर होते. म्हणून जी होऊन जाणारी क्रिया आहे ती सप्तमीने दाखवलेली. सूर्ये उदयमाने, सूर्य उगवल्यानंतर कमळ खुलतात. नंतर शौंड, कुशल, चतुर, पटू, निष्णात हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. शौंड, कुशल, चतुर, पटू, निष्णात म्हणजे स्किलफुल असणं ह्या अर्थाने हे सगळे शब्द आहेत. तर ह्या संबंधित शब्दांची सप्तमी वापरली जाते. तर शौंड, कुशल, चतुर, पटू, निष्णात हे शब्द ज्यावेळेस येतात तर ज्या गोष्टीमध्ये श्रेष्ठता आहे, ज्या गोष्टीमध्ये कुशलता आहे, ज्या गोष्टीमध्ये चतुरता आहे त्याची सप्तमी विभक्ती होते. जसं सुश्रुत शल्येषु श्रेष्ठ, सुश्रुत शल्यामध्ये श्रेष्ठ आहे तर शल्येषु श्रेष्ठ, शल्य शब्दाची त्या ठिकाणी सप्तमी विभक्ती झाली. शल्येषु श्रेष्ठ. नंतर चरक कशामध्ये श्रेष्ठ आहे? शल्यचिकित्सा. चरक हे शल्यमध्ये तर सुश्रुत श्रेष्ठ आहे. शल्य चिकित्सेमध्ये चरक कशामध्ये श्रेष्ठ आहे? काय चिकित्सा? काय चिकित्सा. हा, चिकित्सामध्ये. चरकस्तु चिकित्सते. चरकस्तु चिकित्सते, चिकित्सेमध्ये चरक श्रेष्ठ आहे. किंवा चिकित्सा शब्दाची सप्तमी काय येईल? चिकित्सा शब्दाची सप्तमी काय येईल? चिकित्सायाम. चिकित्सायाम, चिकित्सायाम चरकः श्रेष्ठः. नंतर निदानामध्ये माधवकार श्रेष्ठ आहे म्हणून निदाने माधव श्रेष्ठ. निदानामध्ये माधव म्हणजे श्रेष्ठ शब्दाच्या योगे ज्या गोष्टीमध्ये श्रेष्ठता आहे त्याची सप्तमी म्हणजे ते चिकित्सायाम सप्तमी विभक्ती आली. शल्येषु सप्तमी विभक्ती आली. निदाने सप्तमी विभक्ती आली. शौंड, कुशल, चतुर, पटू, श्रेष्ठ हे शब्द ज्यावेळेस असतात त्यावेळेस ज्या गोष्टीमध्ये श्रेष्ठता त्याची सप्तमी. नंतर काळ किंवा मार्ग यांच्यातील अंतर सांगणारे जे शब्द असतात त्यांची पंचमी विभक्ती. प्रातः काले सूर्य उदयते, पंचमी आणि सप्तमी दोन्ही होतात. तर काळ ज्यावेळेस दाखवला जातो त्यावेळेस सप्तमी विभक्ती होते. प्रातः काले, प्रातः काळामध्ये सूर्य उगवतो. प्रातः काले सूर्य उदयते, त्या ठिकाणी काल शब्दाची सप्तमी विभक्ती झाली. नंतर स्नेह, अभिलाष, अनुरंज इत्यादी स्नेह, आसक्ती, सन्मानवाचक शब्द जे आहेत त्यांच्या योगे सप्तमी विभक्ती होते. स्नेह हा धातू आहे. स्नेह स्निह्यती, स्नेह म्हणजे प्रेम करणे, स्निह्यती. अभिलाष, अभिलाष म्हणजे अभिलाषा असणे. अनुरंजती, अभिलषती, स्निह्यती हे सगळे जवळपास सारखे सारखे अर्थ आहेत त्यांचे. प्रेम करणे असा त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी ज्याच्यावर प्रेम केलं जातं त्याची सप्तमी. पुत्र मातरी स्निह्यती, मुलगा आईवर प्रेम करतो. तर ह्या ठिकाणी माता शब्दाची सप्तमी आली. मातरी, माता शब्दाची त्या ठिकाणी सप्तमी आली स्नेह धातूच्या योगी. स्नेह धातू योगी ज्याच्यावर प्रेम केलं जातं त्याची सप्तमी विभक्ती होते. नंतर हे श्रेष्ठ शब्द आला परत एकदा वरती पण बघितलं होतं.
जेव्हा आता ह्या ठिकाणी काय आहे, समुदायात एखादी वस्तू विशेषाने दाखवायची असेल त्यावेळेस समुदायवाचक शब्दाची सप्तमी होते. कवीषु कालिदासः श्रेष्ठः. कवींमध्ये कालिदास श्रेष्ठ आहे. तर कवी शब्दाची त्या ठिकाणी सप्तमी विभक्ती झाली. कवीषु कालिदासः श्रेष्ठः. सप्तमी किंवा षष्ठी दोन्ही होते. कवीनाम कालिदासः श्रेष्ठ असं पण होतं आणि कवीषु कालिदासः श्रेष्ठ असं पण होतं. तसंच नृत्यकलामध्ये निपुण. आता वरती एक बघितलं आपण, शौंड, कुशल, चतुर. नृत्यकलेमध्ये निपुण असं म्हणायचं असेल तर कसं होईल वाक्य, कसं बनेल? नृत्यकला शब्दाची सप्तमी. नृत्य. नृत्य नुसतं नृत्यामध्ये निपुण म्हटलं तर नृत्य, पण नृत्यकलेमध्ये निपुण असं म्हटल्यावरती काय येईल? नृत्यकला या शब्दाची सप्तमी करायची. नृत्यकला. नृत्यकलाची सप्तमी काय होईल? कलायाम. नृत्यकलायाम. नृत्यकलायाम निपुणः. ठीक आहे. हे असे शब्द ज्यावेळेस असतात त्यावेळेस सप्तमी विभक्ती होते. कळलं हे? सप्तमी विभक्तीचं कारक कोणतं येईल? अधिकरण. अधिकरण कारक. इथपर्यंत कळालं सगळे? विभक्ती आणि कारक यांचं रिलेशन कळालं? प्रथमा विभक्तीचं कारक कोणतं असतं? कर्ता कारक. द्वितीय विभक्तीचं कारक कर्म. कर्मकारक. तृतीय विभक्तीचं कारक संप्रदाय. करण. करणकारक. तृतीय विभक्तीचं कारक करणकारक. चतुर्थी विभक्तीचं कारक संप्रदानकारक. पंचमी विभक्तीचं कारक अपादान. षष्ठी षष्टीला कारक नाहीये. कारक नसतं षष्टीला. सप्तमीचं कारक अधिकरण कारक. हे सगळं कर्तरीसाठी झालं. कर्मणी जर का वाक्य असेल तर कर्मणी वाक्यामध्ये प्रथमा विभक्तीमधला जो शब्द आहे त्याचं कारक कोणतं राहील? कर्मणी वाक्यात कर्मणी वाक्यात प्रथमा विभक्तीचा शब्द कर्मकारकाचा राहील आणि तृतीय विभक्तीचा शब्द कर्ताकारकाचा राहील. ठीक आहे. ओळखता येईल मग आता कारक? शब्दांचे कारक ओळखता येतील? कारक ओळखून अर्थ पण लिहायचे असतात. आता इथे खाली काही विभक्ती दिलेले आहेत आणि ते उदाहरणं दिलेली आहेत इथे बाजूला. आता कर्ता जो असतो प्रथमा विभक्तीत असतो. जसं इथे बालका हा खेलंती, इथे कर्ता कोण आहे? हे वाक्य बालका हा कर्ता आहे. बरोबर. नंतर अहम पठामी याच्यामध्ये कर्ता कोण आहे? त्वम गच्छसी. त्वम गच्छसी मध्ये कर्ता कोण आहे? तर कर्म जे असतं ते द्वितीय विभक्तीत असतं. सैनिकाः राष्ट्रं रक्षन्ति ह्या वाक्यात कर्म कोण आहे? राष्ट्र. अहम भोजनं पचामी याच्यामध्ये कर्म भोजन. त्वम लेखम लिखसी याच्यात कर्म कोणतं आहे? लेखम. तर करण म्हणजे क्रियेचं साधन असतं. तृतीय विभक्तीने आपण करण दाखवतो. बालः कंदुकेन क्रीडती याच्यामध्ये करण कारक कोणते किंवा साधन कोणते क्रियेचं? कंदुक. कंदुकेन. याचा अर्थ काय होईल बरं? कंदुकेन. कंदुक म्हणजे चेंडूने. त्वम दंडेन ताडयसी याच्यात क्रियेचं साधन दंड.
दंडेन. अर्थ काय होईल त्याचा? तो दांडाने मार. दंडाने किंवा लाकडाने. नंतर संप्रदानकारक. संप्रदानकारक जे असतं ते क्रियेच्या हेतूसाठी वापरलं जातं किंवा साठीकरिता हे अर्थ त्याच्यामध्ये असतात. चतुर्थी विभक्तीने संप्रदानकारक दाखवतात. आता सज्जनाः परोपकाराय जीवन्ति या वाक्यामध्ये संप्रदान संज्ञक शब्द कोणता आहे? परोपकार. परोपकार आहे. परोप परोपकार. काय अर्थ होतो त्याचा परोपकारायचा? परोपकारासाठी. परोपकारासाठी. साठी हा प्रत्यय मोस्टली चतुर्थी विभक्तीत लागतो. बालः दुग्धाय क्रंदती. कोणता शब्द आहे? कारक दुग्धाय. अर्थ काय होईल त्याचा? दुधासाठी. नंतर अपादान संज्ञक. अपादान कारक असतं. अपादान कारकचा जो अर्थ असतो तो वियोग किंवा ऊन हून हे प्रत्यय त्याच्यामध्ये लागतात. पंचमी विभक्तीने अपादानकारक शब्द दाखवला जातो. अहम विद्यालयात आगच्छामी ह्या वाक्यामध्ये कोणता आहे? विद्यालयात. विद्यालयात. विद्यालयात अपादान संज्ञक शब्द आहे. अर्थ काय होतो त्याचा? मी विद्यालयात जाते. जाणे नाही तिथे क्रिया. जाणे क्रिया नाहीये. आगच्छामी. गच्छामी येते. येते. विद्यालयापासून येते. विद्यालयाहून, शाळेहून असा अर्थ आहे तिथे. नंतर वृक्षात फलम पतती याच्यामध्ये कोणता शब्द आहे? अपादान संज्ञा. वृक्षात. काय अर्थ होतो त्याचा? झाडाहून. झाडाहून किंवा झाडावरून. नंतर षष्टी विभक्तीमध्ये आपण संबंध दाखवतो दोन नावांमधील. राज्ञः दशरथस्य चत्वारः पुत्र. कोणता शब्द आहे षष्टीमध्ये? दशरथस्य. काय अर्थ होतो त्याचा? दशरथस्यचा काय अर्थ होतो? दशरथाची. इथे दशरथाची बहुवचन येईल कारण की 4 मुले. राजा दशरथाची 4 मुले होती असा अर्थ होतोय त्याचा. नंतर इंद्रः देवानां राजा. इंद्रः देवानां राजा. देवानां षष्टीमध्ये काय अर्थ होतो त्याचा? इंद्र देवाचा राजा आहे. इंद्र देवांचा राजा आहे. देवांचा. नंतर वृक्षस्य पर्णानि हरितानि सन्ति. वृक्षस्य काय अर्थ होईल त्याचा? वृक्षाहून. वृक्षाहून का बरं? वृक्षस्य येते. वृक्षस्य. वृक्षात पर्णानि पतन्ति असं नाही. वृक्षस्य पर्णानि हरितानि सन्ति असं आहे. वृक्षाचे. वृक्षाचे. अर्थ काय? त्या वाक्याचा अर्थ बघायचा. काय अर्थ होतोय वाक्याचा? झाडाची पाने हिरवी असतात. झाडाची पाने हिरवी आहेत. तर वृक्षस्यचा अर्थ झाला झाडाची. नंतर अधिकरण म्हणजे क्रियेची वेळ किंवा क्रियेचं स्थान किंवा क्रियेचा आधार सप्तमी विभक्तीने दाखवला जातो. प्रभाते लतायां पुष्पानि विकसन्ति. आता इथे 2 शब्द आहेत सप्तमीमध्ये. कोणते आहेत? प्रभाते लतायां. प्रभाते शब्द पण सप्तमीत, लतायाम शब्द पण सप्तमीत. पण दोघांचा अर्थ म्हणजे दोघांचं काम वेगवेगळे. प्रभाते शब्द कालवाचक आहे. लतायाम शब्द काय त्या ठिकाणी? आधार आहे. पुष्पांचा आधार येतो. काय अर्थ होईल दोघांचा वेगवेगळा? प्रभातेचा अर्थ काय होईल? प्रभाते. प्रभातेचा काय अर्थ होईल? प्रभातचा अर्थ होतो सकाळ. प्रभाते म्हणजे काय होईल मग? सकाळी.
सकाळी किंवा प्रातःकालामध्ये सकाळी शब्द पण ठीक आहे. लतायामचा अर्थ काय होईल इथे? खाली. हम्म? वेलींना. वेलीवर. वेली. हं? प्रातःकाळी वेलीवर फुले उमलतात. विकसंती म्हणजे उमलतात. उमलतात. हं? वेलीवर आणि प्रातःकाळी 2 शब्द आहेत. वेलीवर वेल ही त्या ठिकाणी पुष्पांचा आधार आहे म्हणून लता शब्दाचे अधिकरण कारक आलं. तर तडागे, कमला आणि संती. तडागे कोणता शब्द आहे सप्तमीमध्ये? कमलानी. कमलानी सप्तमीत नाहीये. कमलानी बहुवचन आहे, प्रथमा बहुवचन आहे. तडागे. तडागे. तडागे शब्द आहे. तडागचा अर्थ होतो तलाव. मग तडागेचा अर्थ काय होईल? तलावावर. तलावावर किंवा तलावामध्ये. हं? तलावात. तलावामध्ये, तलावावर कमळ आहेत. कमल आणि संती कमळ आहेत. ठीक आहे. नंतर संबोधन हे हाक मारण्यासाठी असतं. हे राम सत्वरम आगच्छत, हे सरस्वती, हे राम. ते हे संबोधन म्हणजे त्या ठिकाणी हाक मारण्यासाठी आपण वापरतो. ते सगळे विभक्ती आणि त्यांचे कारक दिलेले होते. ठीक आहे. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? कारक प्रकरण इथपर्यंत कळालं? हो सर. हो. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पाठवतो कारक प्रकरणाचे, ते सॉल्व्ह करा. आणि त्याचे अर्थ पण लिहा. उद्या आपण आता काही डाऊट आहे? ज्ञानेश्वर? नाही सर, नाही. ठीक आहे. आता आपण या कारक प्रकरणावर आधारित तुम्हाला वाक्य बनवायचे असतात. तर ते वाक्य कसे बनवायचे ते आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. हो सर.